अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणामधलं सतत चर्चेत असणारं नाव आणि कायम राज्याच्या राजकारणामधलं महत्वाचं नाव. ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला धक्का बसला आहे, मन सुन्न झालंय आणि हा महाराष्ट्र अगदी स्तब्ध झालाय. बारामतीमध्ये विमान लँड करत असताना झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. DGCAच्या माहितीनुसार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पण आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. हे ऐकून प्रत्येक समाजमन हळहळणार आहे. दादांची कार्यपद्धती, दादांच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी सतत चर्चेत असायच्या. दादांनी या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान पण दिलेलं आहे. पण अशी घटना घडून त्यांचं जाणं म्हणजे अनाकलनीय आहे. मुळातच सकाळी 6 वाजता उठून लोकांच्या कामाला लागणारा एकमेव राजकारणी म्हणजे अजितदादा पवार. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, आम्ही पण त्यांचे राजकीय विरोधकच होतो. प्रत्येक गोष्टीवरती आम्ही टीका केली. पण आज ही बातमी ऐकल्यानंतर खरंच मन सुन्न झालंय आणि हा महाराष्ट्र स्तब्ध झालाय. या मोठ्या मनाच्या लाडक्या दादांना, अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं जाणं म्हणजे अनाकलनीय आहे आणि त्यांच्या जाण्यानं या महाराष्ट्र राज्याची खूप मोठी राजकीय हानी झालेली आहे.